अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ। आजच्या व्हिडिओमध्ये सर्व स्वामी भक्तांचे स्वागत आहे। 27 सप्टेंबर 2025 पासून गणेश चतुर्थी सुरू झाली आणि हा गणेश उत्सव 10 दिवसांचा असतो। अनंत चतुर्दशीला गणपती बाप्पाचे विसर्जन केले जाते। तसेच गणपती बाप्पाच्या विसर्जनाबरोबरच या दिवशी अनंताची देखील सेवा केली जाते, म्हणजेच विष्णूची पूजा केली जाते, कथा ऐकली जाते। या दिवशी अनंत म्हणजे विष्णूच्या अनंत रूपांपैकी कोणत्याही एका रूपाची सेवा करावी, त्यामुळे गेलेले वैभव परत मिळते। तुमच्या आयुष्यात कोणत्याही अडचणी असतील तर त्या देखील दूर होतात। या दिवशी अनंताचा धागा हातात बांधला जातो, म्हणजेच तो धागा 14 गाठींचा असतो आणि तो हातात बांधल्यास त्याचे देखील खूप लाभ होतात। याचीच माहिती आज आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। तर अनंत चतुर्दशी दिवशी अनंताची सेवा केली जाते। पूजा कशी मांडावी हे आज आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। आपण ज्या ठिकाणी पूजा मांडणार आहोत ते ठिकाण, ती खोली स्वच्छ करून घ्यावी। जिथे पूजा मांडणार आहोत तिथे एक चौरंग ठेवावा। चौरंगाभोवती रांगोळी काढावी। चौरंगावरती एक लाल कापड अंथरवून त्यावरती विष्णूचा फोटो ठेवावा। जर तुमच्याकडे मूर्ती असेल तर ती देखील तुम्ही ठेवू शकता, परंतु तुमच्याकडे लक्ष्मी विष्णूचा फोटो नसेल, मूर्ती नसेल तर तुम्ही बाळकृष्णाचा फोटो देखील ठेवू शकता। जरी तो नसेल तर अनंत म्हणजेच विष्णूच्या अनंत रूपांपैकी कोणत्याही एका रूपाची तुम्ही रूपाचा फोटो ठेवू शकता, त्याची पूजा करू शकता। फोटोला गंध फूल अक्षता व्हावेत, निरंजन लावावी, तिथे देखील फूल ठेवावे आणि चौरंगावरती अनंताचा धागा ठेवावा, त्याला देखील हळदी कुंकू लावावे आणि त्या धाग्याला 14 गाठी बांधायच्या आहेत। तुमच्या घरामध्ये जितके सदस्य असतील, जितक्या लोकांना जर इच्छा होत असेल की अनंताचा धागा हातात बांधावा, तर तितक्या लोकांसाठी तुम्ही 14 गाठींचा धागा तयार करा आणि हा धागा हातात बांधायचा आहे। या धाग्यामुळे आयुष्यातील सर्व अडचणी दूर होतात, गेलेले वैभव परत मिळते, सुख समृद्धी येते। तसेच तुम्ही या दिवशी अनंत चतुर्दशीची कथा ऐकावी, वाचावी। या दिवशी विष्णू सहस्त्रनामाचं पठण देखील करतात। अशी तुम्ही सोपी पूजा तुमच्या घरी करू शकता आणि ही उत्तर पूजा दुसऱ्या दिवशी सकाळी अशा पद्धतीने तुम्ही देखील विष्णूची पूजा करून, सेवा करून तुमच्याही घरी सुख समृद्धी आणू शकता। तुम्हाला ही माहिती कशी वाटली कमेंट्स करून नक्की सांगा। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि असेच धार्मिक व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या नित्यभक्ती या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका।